नंदुरबार लोकसभा निवडणुकीत मतदान बंदोबस्तासाठी बाहेर गावाहून तसेच जिल्ह्यातील 600 व नंदुरबार जिल्ह्यातील 100 पोलीस अंमलदार व होमगार्ड यांची राहण्याची व भोजनाची व तसेच उन्हाळ्यात कर्मचारी यांना थंड पाणी सरबत वाटप करण्याकामी योग्य सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचा सत्कार सन्मान नवापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांच्या दालनात करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीत मतदान बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड यांची राहण्याची उत्तम व्यवस्था पाण्याचे नियोजन केल्याबद्दल नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक मनोज पाटील, भाऊसाहेब लांडगे, असई युवराज सिंग परदेशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडके, रणजित महाले यांनी केला। यात सत्कारार्थींमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एजी जयस्वाल, भदाणे सर, जय हिंद छात्रालयाचे व्यवस्थापक हरीश पाटील, ॲडव्होकेट नितीन देसाई, मारुती स्टीलचे मालक राजूभाई अग्रवाल, ध्रुवेश अग्रवाल, माजी नगरसेवक दर्शन पाटील, मयूर सिंधी, नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी संदीप शिंदे, धनसुख गावित, सलीम शेख, आचारी विनोद गोसावी, हर्षल गावित सर, सतीश गावित, वायरमन जितेंद्र पाटील आदींचा सत्कार सन्मान करण्यात आला। यानंतर मतदान शांत व सुरळीत पार पाडल्याबद्दल प्राचार्य एजी जयस्वाल यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचा सत्कार केला। यावेळी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्तकरिता 700 पोलीस कर्मचारी नवापूर शहरात आले होते। सदर कर्मचारी यांची राहण्याची, भोजनाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करिता सिनियर कॉलेज, जय हिंद छात्रालय, अग्रवाल भवन, हनुमानवाडी, कस्तुरबा गांधी छात्रालय असे विविध वसतिगृह येथे राहण्याची उत्तम व्यवस्था केली। नमूद आस्थापना यांनी त्यांचे हॉस्टेल व हॉल उपलब्ध करून दिले। त्या ठिकाणी त्याची लाईट, पंखे, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली। त्याकरिता सर्वांनी दिवसरात्र मोलाचे सहकार्य केले। त्यामुळे पोलिसांना त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे करता आले। नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। त्यामुळे नवापूर पोलीस प्रशासनाने सर्वांचे आभार मानलेत। यानंतर प्राचार्य एजी जयस्वाल यांनी आपल्या मनोगतातून मतदानाच्या दिवशी चांगला बंदोबस्त केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी केले, तर आभार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडके यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। जेवढी जबाबदारी असते ती आपण पार पाडण्याचा प्रयत्न करतो। लोकांनी प्रचंड रिस्पॉन्स दिला आणि न भूतो न भविष्यती असं नंदुरबार जिल्ह्यातून मतदानाची टक्केवारी आली, जी संपूर्ण महाराष्ट्रात झळकली। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 800 जवानांची व्यवस्था करणं, आपण प्रत्येकाने एक छोटा छोटा हिस्सा उचलला, पण संपूर्ण जबाबदारी साबळे साहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने आखली, मी बघत होतो प्रत्येक वेळेला साहेब, त्यांचे सहकारी प्रत्येक अडचणीच्या स्पॉटवरती उभे होते, प्रत्येकाला रिक्वेस्ट करत होते आणि या रिक्वेस्टमधून तो प्रश्न सॉल्व करून पुन्हा दुसऱ्या प्रश्नाकडे लगेच वळत होते। 800 लोकांच्या मदतीने, लोकांच्या सहकार्याने आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांनी नवापूर तालुक्यात कुठेही गालबोट न लागता हा उत्सव साजरा झाला। आपण बघितलं, मतदानाच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी देशातून आणि महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी कुठे ना कुठे काही ना काही गालबोट लागल्याची थोडे तरी उदाहरणं आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून ऐकायला मिळाली, पण नवापूरमध्ये एकही ठिकाण असं नव्हतं की जिथे मतदान प्रक्रियेमध्ये कुठे गालबोट लागला। याबद्दल मी साहेबांचे आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो की खरोखर अथक परिश्रम घेतले त्यांनी आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्याच वस्तू वापरून मी साबळे साहेबांचा सत्कार करू इच्छितो। मंगल कार्यालयात देखील आम्ही त्या ठिकाणी गेलो असता, त्यांनी देखील आम्हाला हॉल तात्काळ उपलब्ध करून दिला। तिथे काही साफसफाई करायची असेल तर साफसफाईसाठी, म्हणजे इतर सर्व ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होती त्या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी नगरपालिकेकडून आम्हाला सर्वांना खूप मोठं सहकार्य लाभले। नगरपालिकेकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली। त्यानंतर साफसफाईसाठी जे वर्कर्स पाहिजे असतील ते सर्व आम्हाला वेळोवेळी नगरपालिकेकडून आपले सलीम भाई असतील, त्यानंतर शिंदे असतील आपले, यांनी आम्हाला सर्व वेळोवेळी मदत करून ते मॅनपॉवर उपलब्ध करून दिली। त्यामुळे आम्हाला कोणत्या प्रकारे अडचण आली नाही आणि सर्व लोकांची व्यवस्था व्यवस्थित झाली। तसेच अग्रवाल भवनमध्ये देखील एक कार्यक्रम होता, तरी देखील त्यांनी तो कार्यक्रम कॅन्सल करून आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला।
त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानेल. तसेच याच्यामध्ये सर्व लोक ज्यावेळेस आले तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या होती. पिण्याचं पाणी होतं पण थंड पाहिजे असायचं आणि ते वेळेवर पाहिजे असायचं. ते पाणी जर 2 तास जरी असलं तर पाणी गरम होऊन जात होतं. त्यामुळे रात्री 2-2 वाजता 4-4 वाजता सकाळी 4 वाजता देखील आम्हाला ते जे बाहेरून बंदोबस्त करायला आलेले लोक असायचे ते सांगायचे की आम्हाला पिण्याच्या पाण्याची तुम्ही व्यवस्था करून द्या. तर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही आपल्या ॲडव्होकेट सरांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांच्याकडून म्हणजे कधी असं नाही शब्द आला नाही. त्यांनी रात्री आम्हाला त्यांचं माणसं उपलब्ध करून दिली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. कारण की 800 लोकांना पिण्याचं पाणी पुरवणं म्हणजे तर सोपी गोष्ट नाही, त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. तसेच जेवणाची व्यवस्था विनोद महाराज होते त्यांनी केली. तर त्यांनी ज्या ठिकाणी आमचे माणसं थांबलेले होते, उदाहरणार्थ सिनियर कॉलेजमध्ये, त्यानंतर गर्ल्स हॉस्टेल आहे रामवाडीनंतर त्या ठिकाणी, त्यानंतर जैन छात्रालय, अग्रवाल भवन किंवा हनुमान मंदिरामध्ये ज्या ठिकाणी लोकांनी सांगितलं